श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ आहे नामस्मरण। तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न येत असतील की मी अशी काय स्वामींची सेवा करू की माझे प्रश्न सुटतील, मी असं काय करू की स्वामी मला प्रसन्न होतील आणि माझ्या ह्या समस्या नाहीशा होतील। तर बघा, आपल्या भाग्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तर घडणार आहे आणि ते घडतेच, पण नामस्मरण सर्वात मोठी सेवा आहे। आणि हे तुम्ही प्रत्येक ग्रंथामध्ये आणि प्रत्येक अध्यात्मामध्ये ऐकलं असेल। कलियुगामध्ये जर कोणाला टाळणारं किंवा कोणाला सांभाळणारं एकमेव आधार असेल तर तो आहे नामस्मरण। नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की नामस्मरण म्हणजे देवाचं नाव नाही तर साक्षात देवच असतो। म्हणजे आता मी श्री स्वामी समर्थ म्हणते तर हे मी स्वामीचे नाव नाही घेत आहे, मी स्वामींनाच जपते। म्हणजे स्वामीच्या नामाचा जप मी करते ना, तर तो कुठे ना कुठे स्वामीच्या हृदयापर्यंत पोहोचतोय। कारण नामस्मरण असं आहे की नामस्मरणाच्या कारणाने भक्ताचं नातं हे देवाच्या नात्यासोबत हृदयाने जुळते। जसे नाम जप इतकं मोठं होतं की एक टाइम असा येतो की देवाला भक्ताच्या समोर यावं लागतं किंवा भक्ताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण कराव्या लागतात। बऱ्याच वेळा आपण पारायण करतो, बऱ्याच वेळा आपण सेवा करत असतो, बरेच आपण उपवास करत असतो किंवा 2-2, 3-3 तासापर्यंत बसून आपण काहीतरी ग्रंथ वाचत असतो। पण आपल्याला हेही शक्य नसलं तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात साधी सोपी सेवा म्हणजे नामस्मरण। आणि नामस्मरण करण्यासाठी कोणतीच अट नाही, तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकता। बघा, नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला माळ त्याची सुद्धा गरज नाही। तुम्ही घरात स्वयंपाक करताय तरी तुम्ही नामस्मरण चालू ठेवा। काम करताना सुद्धा आपले हात काम करत असतात, आपले डोळे काम करत असतात, आपलं मन काहीतरी विचार करत असते आणि आपलं तोंड हे शांतच असते। तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात सोपी सेवा म्हणजे नामस्मरणाची। आणि तिला सुरुवात कशी करायची? जेवण बनवताना म्हणजे स्वयंपाक करताना नामस्मरण चालू द्या, मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला वेळ भेटत नाही ना, बऱ्याचशा ज्या गृहिणी असतात त्यांना बिचारांना नाही वेळ भेटत, त्या नोकरी नाही करत तरी पण त्यांच्याकडे एवढी वेळच नाही की ते स्वामी जवळ बसतील किंवा स्वामीचं नामस्मरण करतील। पण तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा नामस्मरण करू शकता। देवाला भाव महत्वाचा आहे। देव असा नाही म्हणत की मी समोर बसतो तिथे तू दिवा लाव आणि मी माझ्या समोरच तू बस आणि तेव्हाच तू माझं नामस्मरण कर, तेच मान्य होईल नाही। चालता बोलता उठता झोपता बसता तुम्ही केव्हाही देवाचं नामस्मरण हे करू शकतात। तर सर्वप्रथम तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार तेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करा, जेव्हा तुम्ही कपडे धुत असणार तेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करा। जितकं होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला मनात विचार येतील, जेव्हा जेव्हा तुम्ही परेशान व्हाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल कोणत्याही एखाद्या गोष्टीचं, तेव्हा तेव्हा तुम्ही नामस्मरण करा। याने काय होईल तर तुमच्या मनाला आणि तुम्हाला आणि तुमच्या तोंडाला सवय लागेल नामस्मरण करण्याची। आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपला श्वास ह्या एका लयमध्ये चालतो आणि नामस्मरण करताना आपलं आपल्या श्वासावरती सुद्धा लक्ष असते। आणि जेव्हा आपला श्वास ह्या एक लयमध्ये चालतो तर आपल्याला जो टेन्शन आपण घेतो, विचार करतो, आपण परेशान असतो, त्याने आपली बीपी लो होते किंवा वाढते। तर जर का आपण नामस्मरण केले तर याचा आपल्यावरती चांगला असर असा होतो की आपली बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहते। दुसरं, आपण जर का नामस्मरण करत राहिले तर आपल्या मनात विचार येत नाही, आणि आपल्या मनामध्ये जर विचार आले नाही तर विचार न येण्याच्या कारण जे आपल्या प्रकृतीवर असर होतो, जी आपली तब्येत खालवते, जो आपल्याला त्रास उद्भवतो, विचार केल्याने बीपी शुगर याचे आपल्याला त्रास होऊ शकतात। पण जर का आपण नामस्मरण करत राहिले तर आपलं ध्यान त्या नामामध्ये राहील, आणि आपलं ध्यान जर का नामामध्ये राहिलं तर आपल्याला विचार येणार नाही, आणि आपल्याला विचार नाही आले तर आपल्या प्रकृतीवर ते त्या वस्तूचा म्हणजे विचारांचा कोणत्याच प्रकारचा दुर्प्रभाव किंवा असर होणार नाही, कोणत्याच प्रकारचा आपल्यावरती विचारांचा असर होणार नाही। कारण आपलं नामस्मरण चालू राहील, आणि आपलं नामस्मरण जेव्हा चालू राहील तेव्हा आपल्यासोबत असं घडेल की आपण भगवंताच्या भक्तीमध्ये लीन राहू, आणि आपले जे परेशानी, आपले जे त्रास, आपल्या ज्या समस्या आहे त्या अलगदपणे आपले परमेश्वर
आपले प्रभू, आपले स्वामी महाराज अलगदपणे आपल्याला त्या समस्यामधून बाहेर काढतील, आपल्याला समजणारही नाही आणि आपल्या कष्टाचे असे निवारण होतील की आपण विश्वास सुद्धा करू शकणार नाही की हे कसं झालं. तर बघा, तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का? तुम्हाला जर का अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त एकच सवय लावा. बऱ्याचशा महिला काय करतात, स्वयंपाक करताना आता सर्वात सोपा आणि सर्वात खराब म्हटला तरी चालेल तो विषय आहे मोबाईल. याला त्याला फोन लावला की मस्त कामही चालू आणि फोनवरती बोलणंही चालू. मग बऱ्याच वेळा काय होते, आपण फोनवरती बोलत असताना एखादा समोरचा व्यक्ती त्याला जे काही त्रास होत असता किंवा त्याच्या घरात काही भांडण होत असता ते विषय करत असतो आणि आपण जेवण बनवताना म्हणजे आपण स्वयंपाक करताना त्या व्यक्तीसोबत बोलतो, आपणही इकून काही त्यांना जबाब देत असतो. तर ते सर्व विचार, ते सर्व संस्कार अन्नावरती पडतात आणि ते अन्न आपल्या घरातले लोक खात असतात आणि त्याचा परिणाम असा की आपल्या घरातल्या लोकांचे विचार सुद्धा तसे होत असतात. जेवण करताना तुमच्याजवळ मोबाईल आहे तर त्याचा फायदा घ्या. तो कसा, तर मोबाईल मध्ये मंत्र स्तोत्र लावा, विष्णू सहस्रनाम लावा, स्वामींचे जाप लावा, तारक मंत्र लावा आणि तेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवा. तुमच्याकडे मोबाईल नसला तर तुम्ही नामस्मरण करत म्हणजे जेवण बनवताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत तुम्ही स्वयंपाक करा. बघा, तुम्हाला त्याचा इतका सुंदर आणि इतका चांगला अनुभव येईल. हे जेवण एका प्रकारे तुमच्या घरातले जे सर्व सदस्य आहे खातील तर त्यांचे विचारांची शुद्धी होईल. त्या जेवणामध्ये वेगळ्या प्रकारचा स्वाद आपल्याला लागतो. आणि दुसरं असं म्हणतात की ज्या वेळेस आपण स्वयंपाक करतो आणि ज्या वेळेस आपण देवाचं नामस्मरण करत असतो किंवा आपण एखादे मंत्रस्तोत्र ऐकत, आपण स्वयंपाक करताना मंत्रस्तोत्राचा उच्चार करत असतो तर ते जेवण नसून तो भगवंताचा महाप्रसाद बनतो आणि तो महाप्रसाद जो व्यक्ती ग्रहण करतो त्याचे विचार चांगले होणारच आहे. तर सर्वात चांगला आणि सर्वात उत्तम गुण जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपनवायचा असेल म्हणजे तुम्हाला तुमची सवय लावायची असेल चांगल्या गुणाची तर ती हीच लावा की स्वयंपाक करताना नामस्मरण चालू द्या आणि मंत्रस्तोत्र चालू द्या. तुमच्याकडे मोबाईल असतात त्यावरती लावा किंवा तुम्ही उच्चार करा. नंतर दिवसामधून 1 तास तरी तुम्हाला तुमचे जे आराध्य देवता आहे, उदाहरणार्थ मी स्वामींना मानते तर मी स्वामींच्या विषयी सांगेल, किंवा तुम्ही ज्यांना कुणाला मानत असणार त्यांच्या समोर बसून 1 तासापर्यंत, 15 मिनिटापर्यंत, 5 मिनिटापर्यंत सुरुवात तर करा. तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण करा. तुम्हाला ग्रंथ वाचायची गरज नाही, तुम्हाला पोथ्या वाचायची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही विषयाचा कंटाळा येत असेल तर ज्या भगवंताला तुम्ही मानता तर त्याचं नामस्मरण करा. कारण देवापेक्षाही शक्ती देवाच्या नावामध्ये असते. तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. 3-4 अशा सवयी आहेत की ज्या तुम्ही लावल्या तर त्याच्या कारण तुमच्या घराचं पूर्ण वातावरण बदलेल. स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करा. दिवसामधनं 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं सवय लावा नामस्मरण करण्याची. तुमच्या देवाजवळ बसून ही सवय जर का तुम्ही लावली तर तुम्हाला हळूहळू तुम्हाला अशी सवय होईल की 15 मिनिटं अर्ध्या तासात कधी बदलतील तुम्हाला माहितीच पडणार नाही. आणि तुमच्या घरामध्ये जे लहान मुलं आहे ते सुद्धा तुम्हाला पाहतील, त्यांना सुद्धा देवावरती विश्वास वाढेल. त्यांना सुद्धा विचार असा येईल की आपली मम्मी ही सेवा करते, आपले पप्पा हे सेवा करतात, असं का करतात तर आपणही करूया. कारण त्यांना दिसेल की हे जे करतायत त्यांनी आपल्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण आहे आणि हे केल्याने आपल्यालाही काहीतरी चांगले विचार येतील. तर तुमच्या घरामधले लहान मुलं तुम्हाला पाहून सुधरतील. तुमच्या घरामध्ये जसे तुम्ही वागणार तसे तुमची मुलं वागतील, जसे तुम्ही करणार तसे तुमच्या मुलांना सवय लागेल. तर नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे आणि त्यावरती खूप महत्वाचं सांगते मी तुम्हाला. हे बघा काय आहे, हे नामस्मरण काउंट करायचं काउंटर आहे. याचं हे बटन आहे छोटस, आपण याच्यावरून रिसेट करू शकतो. म्हणजे हे बटन दाबलं तर रिसेट होते. हे जे मधलं मोठं बटन आहे हे याने नामस्मरण आपण करू शकतो. तर आपण कुठे बसलोय, सर्वांमध्ये बसलोय, आपल्याला इच्छा नाही की त्यांच्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या नाही, आपल्याला नामस्मरण करायचंय, तिथे बसून तुम्ही नामस्मरण चालू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. हे बघा,
मी आज हे नामस्मरण केलेलं आहे, 802 पर्यंत झालेलं आहे. मला जेव्हाही वेळ मिळतो ना, मी माळ घेऊन नाही बसत, पण चालता बोलता मी जसं जमलं तसं मी नामस्मरण करत राहते. खरं जर म्हटलं तर आपण जी सेवा करतात ते कुणालाच सांगू नये, आपली सेवा गुप्तच ठेवायची, जसं जमत असतं तसं. तर दिवसाचं एक टार्गेट बनवा तुम्ही. ह्या जर का तुमच्याजवळ नामस्मरणचं काउंटर असलं, काउंट करण्याचं, दिवसाचे 10,000 वेळा तुमच्याकडून नामस्मरण झालंच पाहिजे आणि आरामात होते. आता मी इथे बसली 10-15 मिनिटं बसली तरी नामस्मरण करत बसली तर आरामात माझं तेव्हा 800-900 वेळा होऊन जातं. म्हणजे 9 माळा आपल्या अलगद अशाच होऊन जातात. एका जागेवरती बसून आपलं मन लागत नाही. जसं ते मन आपल्याला मूर्ख बनवते तसं आपण पण त्याला मूर्ख बनवा. बसता उठता हातात घेऊन घ्यायचं, नामस्मरण करत राहायचं. असं करता करता एक वेळ अशी येईल की तुम्हाला अशी सवय लागेल की नामस्मरण तुम्ही नाही करणार, पण तुमची जिव्ह्या किंवा तुमच्या मनाला अशी सवय लागून जाईल की स्वतःच तुमचं नामस्मरण चालू राहील. म्हणजे तुम्ही स्वतःच नामस्मरण चालू ठेवाल. तर अशा काही सवयी आहे की तुम्हीही लावा. आणि रोज पूजेमध्ये हनुमान चालीसा म्हणा, तारक मंत्र म्हणा, त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा, घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचा मंत्र म्हणा, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त, ह्या जर का सेवा तुम्ही डेली करत राहिले ना, तुम्हाला कोणतेच संकल्पयुक्त सेवा करण्याची गरज नाही. तुमचे काम असे होतील ना, तुम्हाला समजणार नाही. बऱ्याच वेळा काय होते माहिती का, मनामध्ये आपण एखादा विचार करतो की अरे हे असं झालं असतं तर बरं झालं असतं, असा विचार आपल्या मनात येतो ना, आणि थोड्याच टायमाने किंवा एखाद्या दिवसांनी तसं आपल्यासोबत घडतं. तर ती असते आपली सेवाची फलप्राप्ती. म्हणजे आपली सेवा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचा अनुभव येतोय. तर अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण हे करू शकतात. नामस्मरण म्हणजे आपल्या भगवंतासोबत आपलं मन जोडते. आपण जे म्हणतो ते आपल्या भगवंताला समजते आणि आपले भगवंत आपली हर इच्छा पूर्ण करतो. आणि बघा, शेवटी आपल्यासोबत काही येणार नाहीये. आपल्यासोबत न येणारे पैसे, आपल्यासोबत न येणारी प्रॉपर्टी, म्हणजे जे नाते संबंध असतात, आई पप्पा, पती पत्नी, भाऊ बहीण, आई बाप, कोणीच आपल्या सोबत येणार नाहीये. तरी आपल्याला किती स्वार्थ असतो. आपल्याला पैशाचा स्वार्थ आहे, आपल्याला सोन्याचा स्वार्थ आहे, आपल्याला घराचा स्वार्थ आहे, आपल्याला गाडीचा स्वार्थ आहे. ह्या वस्तू आपल्या सोबत येणार आहे का? नाही. आपल्या सोबत फक्त आपलं नामस्मरण, आपली भक्ती, आपले कर्म आणि आपण जे काही लोकांना दान धर्म केले आहे त्याच्यातून मिळालेलं पुण्य आपल्या सोबत येणार आहे. तर जे आपल्या सोबत वरती येणार आहे, जिथे आपण एकटे राहू, ह्या पृथ्वी तलावर, ह्या कलियुगात, ह्या नातेसंबंधामध्ये आपल्याला काही त्रास झाला तर जे आपले नाते असतात, भाऊ असो, बहीण असो, पती पत्नी, आई बाप, सासू सासरे जे काही असतील, आपल्याला त्रास होत असला तर ते आपल्याला मदत करू शकता. केव्हा? जेव्हा आपण परिवारात राहतो तेव्हा. आपण जर का वरती गेलो देवाजवळ, तेव्हा फक्त आपलं पुण्यच आपल्याला कामात येते. तर जास्त वेळ वाया न घालवता, जास्त वेळ खर्च न करता नामस्मरण करा, कारण तेच आपल्या सोबत येणार आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण वाढवा. बाकी काही बोलताना चूक झाली असेल तर माफ करा आणि झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.